ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांना कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं जाईल आणि तसा निर्णय घेतला आहे। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि आमचं आरक्षणासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीकरता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावर उचलून घेत गेवराई शहरात दुचाकी रॅली काढली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या घोषणाबाजीनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याकरता काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवर घाला घालणार आहे, त्यामुळे आपल्या हक्काचं रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला। मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा IPS अधिकाऱ्यांना बोललेत असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय, तर हे काम मुरुम माफिया करतायत। माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी असल्याचंही ते म्हणाले। बीड जिल्ह्यातील पोलिसांना आपला आडनाव लावता येत नसेल तर ती सामाजिक समता आहे का असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। तर यासाठी समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं। हा प्रकार गैरसमजातून झालेला होता आणि त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कोणाचा आहे हे माहिती नव्हतं। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील 27 व्यक्तींच्या वारसांना सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांची मदत म्हणजेच एकूण 2,70 लाखांची मदत मंजूर करण्यात आली। बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमने-सामने आले होते आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीने वादावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। ओबीसी आरक्षणाचं संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आझाद मैदानावर पार पडलेल्या निर्धार मेळाव्यातून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला। मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता। तर आंदोलनाला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे भरत खरसाडे या आंदोलकाकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे या आंदोलकाने आत्महत्या केली। दरम्यान या तिन्ही आंदोलकांच्या कुटुंबांना फोन करून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी पालकत्व स्वीकारत तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी 3 लाखांची मदत दिली आहे। कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोंधळ झाला। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्याचं म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये जोरदार राडा झाला। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यानं एका सभासदाने माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्यानं हा वाद वाढला। पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये होते आणि यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध दर्शवला। शनी शिंगणापूर इथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावर घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवर घेण्यात आलंय। पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलं। अकोल्यामधील बार्शी टाकळी शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला।
चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे आणि या प्रशिक्षण केंद्राला कोकणातील तरुणांनी प्रशिक्षण केंद्र उभारणीला समर्थन दिलं. आज खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास छायाकल्प 9:27 खंडग्रास तर 11 वाजता खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण चंद्रग्रहण कालावधी हा 6 तासांचा असेल. खग्रास चंद्रग्रहणाच्या स्थितीत चंद्र लालसर रंगाचा दिसणार असून यालाच खगोलीय भाषेमध्ये रेड मून असं संबोधलं जातं. शिर्डीच्या साई मंदिरात आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेज आरती जी आहे ती आज रात्री 9:15 होणार आहे. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. तर आरतीनंतर साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. उत्तर महाराष्ट्र कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरेल इतक्या चप्पल कर्मचाऱ्यांनी जमा केल्यात. विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती आणि यावेळी गर्दीला आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही आणि त्यामुळे ढकलाढकली झाली. त्यामुळे महाद्वार रोडवर चप्पलांचा खच पाहायला मिळाला. अमरावतीच्या मोजरी गावात भूकंप झालाय. भूकंपाचे 2 सौम्य झटके आल्यानं अनेकांच्या घरातील साहित्य पडलं. भूकंपाच्या धक्क्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सिंधुदुर्गच्या मच्छी बाजारात मासे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गणेशोत्सवात खवय्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. मात्र काल गणेश विसर्जनानंतर पुन्हा नागरिकांनी मासे खरेदी करता गर्दी केली आहे. पालघरच्या 7 पाटी समुद्र किनाऱ्यावर 2 तर शिरगावच्या समुद्र किनाऱ्यावर 1 संशयास्पद कंटेनर वाहून आल्यानं खळबळ उडाली. यामुळे पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान समुद्र भरती असल्यानं कंटेनरपर्यंत पोहोचण्यास अडचण येते. बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा कोसळायला सुरुवात झाली. यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. जळगावच्या पुरनाड फाटा ते डोलारखेडा फाटा जो आहे त्या रस्त्याची दुरावस्था झाली. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यानं चर्चेत आलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या जेलरचा नवा कारनामा समोर आलाय. कारागृह परिसरातील अनधिकृत झाडाची कत्तल करण्यात आली आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. मालेगावमधील गिरणा धरण सध्या 96% भरले आणि त्यामुळे त्याचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले. धरणातनं 9,769 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका तब्बल 29 जिल्ह्यांमधील 191 तालुक्यांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचं नुकसान झालं असून राज्यात एकूण 14,44,749 हेक्टर क्षेत्र बाधित झालं. किरकोळ बाजारात कांद्याचे वाढत असलेले भाव लक्षात घेत महागाई आटोक्यात राहावी यासाठी केंद्र सरकारनं दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद इथे किलोमागे 24 रुपयांना कांदे विक्रीची योजना सुरू केली. त्यानुसार फिरत्या वाहनाद्वारे कांद्याची विक्री करण्यात येणार आहे. सांगलीच्या गव्हाणमध्ये अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. अनंत चतुर्थीच्या निमित्तानं शक्तीपीठाचं प्रतिकात्मक आठवडं करत त्याची गावातून मिरवणूक काढत ते आठवडं अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील भदूटोला या गावात शेतशिवारामध्ये वाघानं शेतकऱ्यावर हल्ला केला. सुदैवानं या हल्ल्यात शेतकऱ्याचा जीव थोडक्यात बचावला आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पंढरपूरमध्ये मसवड माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली आहे. तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 3 जण जखमी झालेत. 40 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीत तब्बल 17 कुटुंब राहत आहेत. दरम्यान जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वसई विरार शहर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र नागरिकांनी ती इमारत खाली केली नव्हती. मुंबईच्या नायर रुग्णालयाला बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांना मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. दरम्यान पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज चांगलीच तारंबळ उडाली. मध्य रेल्वेनं मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक ठेवलाय. त्यामुळे मध्य रेल्वेवरील माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे.
पुरंदर इथल्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या जमिनीत निम्म्याहून कपात केल्यानंतर प्रत्यक्ष टर्मिनल आणि धावपट्टीसाठी मात्र पूर्वीच्या आराखड्यानुसारच अर्थात सुमारे 2200 एकर जमीन कायम ठेवण्यात आली आहे। या 2 धावपट्ट्या असतील। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील कर केंद्र सरकारनं कमी केलाय आणि त्यामुळे आता पनीर, तूप, बटरसह चीजवरील कर कमी झाल्यानं मागणीत वाढ होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरसाठी स्लॉट मिळाला आहे। स्टार एअरलाइन्स 7 दिवस त्यांच्याकरता स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे सोलापूर मुंबई विमान सेवा तिकीट विक्री लवकरच सुरू होणार आहे। जळगावच्या चोपडातील बाजारपेठेत गुलाबाईच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झालेत, मात्र खरेदीसाठी भाविकांनी अल्प प्रतिसाद दिलाय। गणेश विसर्जनानंतर गुलाबाईची स्थापना होत असते। हा उत्सव विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात मोठ्या उत्साहात महिलांकडून साजरा केला जातो। 234व्या जयंतीच्या निमित्तानं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हिंगोलीत बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या मेळाव्याच्या निमित्तानं शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। जालन्यात गायींची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासह 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कसायाविरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं। नागपूरच्या धनगौरी कॉलनीत चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। अटक केलेल्या चोरट्यांमध्ये एका बंगालीचा समावेश आहे। चोरट्यांकडून पोलिसांनी 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। शहापूरमध्ये मुंडेवाडी आसनगावमध्ये भारंगी नदीपात्रात 3 तरुण वाहून गेले। तिघांपैकी 2घांचा मृतदेह सापडलाय। दरम्यान एकाचा जीवरक्षक दलाकडून शोध घेण्यात येतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये वसंत व्हॅली परिसरातील वसतिगृहात एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। कर्जतच्या महावीर पेठेतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। दरम्यान आगीत रोख रक्कम जळाल्याची माहिती। नागपूरच्या 5 पावलीमध्ये पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आणि यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। दरम्यान त्याच्याकडनं संपूर्ण दारू साठा जप्त करण्यात आला। चंद्रपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। यावेळी पोलिसांनी 298 ग्रॅम ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या 2घांना अटक केलेली आहे, तर त्यांच्याकडनं संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। जालन्याच्या दावलवाडीत बापाने लेकीला संपवल्याची घटना घडली आहे। मुलीच्या प्रेम प्रकरणातून संतापून बापाने मुलीची गळा ओळून हत्या केली। गळफास घेतल्याचा बापाने बनावही रचला होता। दरम्यान निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली आहे। पुण्याच्या मनसरमध्ये रिपेरिंगच्या दुकानात गॅसचा भडका उडाला। सुदैवानं यात कोणतीही हानी झाली नाही। दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। धाराशिवच्या घाटनांदूर गावात पवनचक्कीची तक्रार केल्यानंतर एका शेतकऱ्याला जीवघेणी मारहाण करण्यात आली। मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाला। शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगाव जिल्ह्यातील यावल इथं बेपत्ता 6 वर्षाच्या मुलाचा शेजारच्या घरात मृतदेह आढळला। शेजारच्या घरात मृतदेह आढळल्याने संतप्त नागरिकांनी शेजारच्या दुकानावर दगडफेक केली आणि या घटनेमुळे यावल शहरात तणावपूर्ण वातावरण आहे। यावल शहरातील बाबूजीपुरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पुण्याच्या तळेगाव ढमढेरे इथल्या भीमाशेत बोरा फार्मजवळ भीमा नदीत भीमराव चेरले हा 30 वर्षीय व्यक्ती बुडाला। काल विसर्जनादरम्यान हा व्यक्ती बुडालाय, मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही। चाळीसगावच्या ऋषी पांथा बहाळमध्ये विसर्जनासाठी आलेला तरुण गिरणा नदीने वाहत होता आणि यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी मानवी साखळीच्या मदतीनं नदीत वाहणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवलेत। तरुणाला वाचवल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झालाय। गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतील साकेनाका परिसरात विजेची तार पडल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जन स्थळी तरुणांनी हुल्लडबाजी केली। यावेळी समज देणाऱ्या पोलिसांची तरुणाने कॉलर पकडली। दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शहापूरच्या मुंडेवाडीत गणपती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले। दरम्यान जीवरक्षक पथकाला एकाचा मृतदेह सापडला। दरम्यान 2 तरुणांचा शोध घेतला जातोय।
जळगावात गणपती विसर्जनाला गालबोट लागले आणि बाप्पाच्या विसर्जनादरम्यान गिरणा नदीचा प्रवाह वाढल्यानं एक तरुण प्रवाहासोबत वाहून गेला। हे सर्व पाहून तरुणाच्या कुटुंबाने एकच आक्रोश केला। युद्ध पातळीवर या तरुणाचं शोधकार्य सुरू आहे।